दादा मतदान करायला चाललात बरोबर, सकाळी सकाळी मतदान करायला चाललात. मुंबईकर उठतात म्हणजे सकाळी बरोबर. म्हणजे सध्या जर आपण केलं तर मी विचारणार नाही अर्थात तुम्हाला कुणाला मतदान करणार वगैरे, पण काय वाटतं महापालिकेत कुणाची सत्ता यायला पाहिजे? बीजेपी. बीजेपी. वा, हा आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला आहे आणि तुम्हाला असं वाटतंय बीजेपीची सत्ता यायला पाहिजे. म्हणजे काय त्याचं कारण काय? कामं भाजपची आवडतात? महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेब एकदम चांगला माणूस आहे. हा, हा, फर्स्ट उद्धव ठाकरेचा आमचं पहिले उद्धव. असं आहे. हा. पण असं लोकांचं मत आहे, हा, लोकांचं मत आहे बीजेपी. हा. बस एवढंच. लोकांचं मत बीजेपी आहे. पण आधी जर उद्धव ठाकरे चांगले असतील तर लोकांचं मत बीजेपी कसं? ते असं काय झालंय ह्यांचं सगळ्यांचं काय झालं तर हे डोक्यामध्ये हेच भरलेलं आहे म्हणून. अच्छा, डोक्यात हेच भरलेलं आहे. पण एकूणच तुम्हाला असं वाटतं की भाजपचा महापौर बनावा? मराठी. दादा थांबा जरा, मतदान करून आलात का? मतदान केलं आम्ही. मतदान केलेलं आहे. हे आम्ही सगळे आम्ही मतदार आहेत. कुठे राहता? आम्ही अग्निवीर. अच्छा. ओके, काय मग कुणाची ताकद आहे मुंबईमध्ये? काय वाटतं? मुंबईमध्ये आमचीच ताकद आहे. आमची म्हणजे आमचीच ताकद आहे. ते आता काका गेले, ते म्हणतात की भाजपचा महापौर होऊ शकतो. दे पण आमचीच येणार. आमचाच महापौर. आमचाच. चांगलं काम करू दे. पण आमची म्हणजे कोणाची? नाही असं नाही. दुहेरी शिवसेना, धनुष्यबाण आणि हे आपले एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे. अच्छा, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे. पण तरी काय वाटतं, कामं कुणी केली आहेत? हा आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला राखता येणार आहे का त्यांना बालेकिल्ला? नक्कीच येईल. हा? नक्कीच. बाकी काय वाटतंय, कसा उत्साह आहे सगळा? आम्ही आमच्याकडे बघून काय वाटतंय तुम्हाला? सकाळी 7:30 वाजता. अच्छा, Yes, बाकी काय वाटतं, कामं कुणी केलीत मुंबईमध्ये? काय वाटतं? कामं सगळ्यांनीच केलेली आहेत, पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच कामं आम्हाला दिसत आहेत. काम आहे इथे. किशोरदाई पेडणेकरचं काम आहे. आमच्या प्रत्येक संकटाला ती उभी राहते ताबडतोब. एकदम इन्स्टंट मदत असते तिची. हा. पण त्यांच्या याच्यावर पण, तिकिटावर पण अनेक जणांनी आक्षेप घेतला. मनसेने स्वतः घेतला होता. पण किशोरदाई पेडणेकर अगदी संकटाच्या काळी ताबडतोब उभे असतात. बोला. कोरोना काळापासून त्यांचं खूप सपोर्ट आहे. त्याच कार्यरत आहे. कार्यरत आहे. किशोरीताईच आहेत. हा, पण आता ठाकरेंवर आरोप होत असतात नेहमी, ते रस्त्यात उतरले नाही. आणि व्हायलाच पाहिजेत. व्हायलाच पाहिजेत. अच्छा. तसंच आम्हाला आता दोन भाऊ एकत्र आलेत, काय वाटतं? खूप छान वाटते खूप छान वाटतंय. मराठी लोकांसाठी. आम्ही एक कुटुंब म्हणून आलो, जे आम्हाला छान वाटतं आज. ते कुटुंबात एकत्र आले, आम्ही पण आम्हाला कुटुंबात कुटुंब एकत्र. अच्छा. पण ते भाजप पण तर म्हणताय आमची पण मराठी मतं आहेत, हे मतांसाठी. आमची पण मराठी मतच आहेत ना, ही पण मराठी. आम्ही खरे मराठी आहोत. खरे मराठी एकवटणार सगळे ठाकरेंसाठी. सगळे एकवटणार, एकजूट होणार. एकजूट होणार. काय महापौर काय वाटतं मग, कुणाचा व्हायला पाहिजे? आपण आमचाच पाहिजे, आमचाच पाहिजे महापौर, आमचाच पाहिजे, ठाकरेंचा पाहिजे. ठाकरेंचा पाहिजे. वाटाचाच महापौर होईल. हे कोण? हा, बोला. आमचा म्हणजे तुम्ही उभाटा हे गृहीतच धरा तुम्ही. बाकी काय नाही. आमचा म्हटलं का उभाटा. बाकी या एरियात कशी ताकद आहे, म्हणजे एकूणच जर विचार केला तर काय कसं चित्र आहे? दुहेरी लढत मी मगाशीच बोललो. हा, दुहेरी दुहेरी लढत आहे. ओके, एकनाथ tough शिंदे fight आहे की सोपी नाही, fight थोडासा 19-20 होणार आहे. 19-20 होणार. हा. अच्छा, म्हणजे तितकी सोपी वाटते तितकी नाही जाणार. लढत भारी आहे, लढत भारी आहे, सोपी नाहीये. ठाकरे भाजपला पण टक्कर देऊ शकतील वाटतं. म्हणजे आता मुंबईमध्ये स्थानिकचा विचार करून मुंबईमध्ये नाही. महापौरच्या बाबतीत मुंबईमध्ये नक्कीच देणार, टक्कर नक्कीच. देणार. टक्कल नाही, वन साईड. वन साइड होणार. वन साईड. बापरे, वन साइड होणार. तुम्हाला पण तेच ठीक वाटतं? आहे. नाही, हा? मला सगळं दुहेरी लढत वाटते. दुहेरी लढत वाटते. अच्छा. चला. तर हे सगळे मतदार होते. थँक्यू. लोकमत हे सगळे मतदार होते आणि सकाळी मतदान करून आलेले आहेत. 7:30 वाजता इतक्या सकाळी मतदान केल्यानंतर सुद्धा त्यांचा उत्साह तुम्ही पाहते. काय वाटतं, मुंबईत कुणाची ताकद आहे? शिवसेना. कोणती? 2 शिवसेना झाल्या. ठाकरे सेना. वा, ठाकरे सेना. का बरं, असं का वाटतं? का म्हणजे पहिल्यापासून ठाकरे त्यांचा पक्ष चोरला, त्यांचं सगळं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करतायत. सरळ दिसतंय, हरलेच सगळे समोरचे, म्हणून सगळं करतायत. अजून काय? अच्छा, मग आता महापौर त्यांचाच येणार वाटतंय. हो, नक्की. भाजप महायुती पण ताकद लावते तिकडे. हो देत ना. खरं कधीतरी सत्य बाहेर येतं ना, ते येईलच ना. कारण कोर्टाला कळत नाही की सेना कोणाची आतापर्यंत. पण जनतेचं लहान मुलाला विचारलं तर ते सांगतील सेना कोणाची आहे. मग त्याच्यावर कळतं ना काय राजकारण आहे. आणि ऑफिशियली 1500 रुपये महिलांना देत आहेत, ते मतदानाच्या आदल्या दिवशी. मग त्याच्यावर राजकारण काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, कसा घडतोय महाराष्ट्र, हे सगळं सगळ्याच्या डोळ्यांनी कळतंय. आज असं नाही की लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सगळं कळतंय की महाराष्ट्रात काय चाललंय ते. पण सगळे डोळे बंद करू नयेत. तर ते कधी जाग येईल बघूया. पण आमचा प्रयत्न सगळ्यांचा चालू असणार आहे, जेवढे नागरिक आहेत त्यांचा. मराठी माणूस एकवटेल वाटतंय. नाही एकत्र होणार नाही. मराठी माणूस उलट त्या निमित्ताने एकत्र येईल, कदाचित एकत्र येईल.
मराठी माणूस बाहेर पडेल मतदानाला मोठ्या प्रमाणात हो वाटतंय? हो पडेल पडेल नक्की पडेल चला, हे सगळे मतदार होते. अर्थात आता आपण यांच्याकडून पण प्रतिक्रिया जाणून घेतल्या.